मंगळवारी ध्वजारोहणानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच गोड घाटावरचं सिंहस्थ भागीरथी गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। 12 वर्ष बंद असणारं हे मंदिर केवळ कुंभमेळा काळात उघडतं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। कुंभ पर्वाला सुरुवात झाली आणि ज्यावेळेस ध्वजारोहण झालं त्याच वेळेस नाशिकचं गोदा काठावरचं गोदावरी भागीरथी मंदिर हे भाविकांसाठी खुलं झालेलं आहे। दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळातच हे मंदिर उघडं असतं। हे मंदिर भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुलं असतं। आजपासून पूर्णतः वर्षभर म्हणजे जोपर्यंत सिंहस्थ कुंभमेळा आहे तोपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे। आज बघतोय आपण शेकडो हजारोच्या संख्येनं भाविकांनी इथे रांगा लावलेल्या आहेत। दूरवरून जे भाविक आलेले आहेत ते दर्शन घेत आहेत। आतमध्ये 2 मूर्त्या आहेत। एक जी आहे ती काळी पाषाणाची मूर्ती आहे, ती स्वयंभू मूर्ती आहे, ती गोदावरी मातेची मूर्ती आहे आणि बाजूला भागीरथी नदीची मूर्ती आहे। भागीरथी नदी ही आपली मोठी बहीण जी गोदावरी आहे तिच्या भेटीसाठी इथे येते आणि वर्षभर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळामध्ये इथे वास करून असते अशी एक आख्यायिका सांगितली जाते। मंदिराचे पुजारी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। काय सांगाल, ही जी आता आपण बघतोय आजपासून हे मंदिर भाविकांसाठी खुलं झालेलं आहे, मूर्तीविषयी काय अधिक माहिती तुम्ही देऊ शकता? हे सिंहस्थ गंगा गोदावरी मंदिर आहे। ही काळ्या पाषाणाची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे आणि कुंभमेळ्यात होते म्हणून हे मंदिर 12 वर्षांनी उघडतं। मंदिर जे आहे ते 12 वर्षाला एकदा खोलते भागीरथ राजाचं। दर्शनासाठी आम्ही इथं कुंभमेळ्याला आलेलो। एकंदरीतच बघतोय भोळे भाबडे भाविक आलेले आहेत। एक दर्शन घेऊन, या देवीचं दर्शन घेऊन, गोदा मातेचं दर्शन घेऊन कुठेतरी धन्य झाल्याचं आणि आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त झाल्याची श्रद्धा या सर्व भाविकांमध्ये दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।